आणि यानंतर एक दुःखद बातमी, करवीरचे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन झाले। पी.एन. पाटील यांच्यावरती गेल्या 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। वॉशरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता। उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गांधी घराण्याचे जवळचे म्हणून आमदार पी.एन. पाटील यांची ओळख होती। करवीर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पी.एन. पाटील यांनी केलेलं आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिलेली होती, पण दुर्दैवाने यातून ते बचावू शकले नाहीत। अगदी बरोबर आहे प्रज्ञा, कारण गेल्या 4 दिवसांपासून आमदार पी.एन. पाटील यांच्यावर उपचार सुरू होते एका खासगी रुग्णालयामध्ये। मृत्यूशी झुंज त्यांची सुरू होती, मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरलेली आहे आणि 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचं दुःखद निधन आहे ते झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।